तुम्हाला वाटत असेल की धावतोय काय, पण काय बघा जी खरं आहे तीच धावतोय मी. काय ह्या नदीला असं 2-2.5 लाखानं पाणी आलं या. आता हे माझ्या अजून एक काही क्षणातच आता ह्या उडदाच्या रानात पाणी येते. आता उडदाच्या शेंगा वाळायला लागले ते. अजून एक 15 दिवस पण नाही, 10 दिवस जर थांबले ना तर ही 10 दिवस ही उडीद माझ्या हाती लागतोय. मग काय करायचं? नशीब, भगवंताची कृपा म्हणायचं. भगवंताचे जे काय मनात आहे ते काय झाल्याशिवाय राहत नाही. तर बघा आता ही किती प्रमाणात भरपूर पाणी आलं या. तर ही काही क्षणातच होतं तर नव्हतं होणार आहे. तर जेवढे दिवस 4-6 महिनं ह्या पिकाला सांभाळलेलं, त्याला काय लागत नाही. मला बी भरणं लागते, फवारणं लागते, ते मटेरियल लागते, त्याला भिजवायचं, आळीची औषधं ना प्रकारचं लागते. तर यासाठी सरकारने या अशा गोष्टींकडे अशा ठोस भूमिका घेतल्या पाहिजे. आणि तुम्ही लोक जे तुम्ही बघताय, तुम्ही अशा अशा गोष्टी तुम्ही सगळ्यांपर्यंत जायला पाहिजे. मग सरकारच्या कानापर्यंत खान असं वाजलं पाहिजे. ते इश्यू कसं कळायचं? बरोबर आहे का? काय म्हणताय मग? अहो अशा लोकांना तुम्ही ज्यानं कोणी बघल का ना त्यांना लगेच मोराचं शेअर करायला पाहिजे हो. मला सांगा राव, ही शेतकरी राब कष्ट करते मरते, मग जे आत्महत्या होते त्या कशात नव्हते? ह्यातनंच होते ते हो. शेतकरी वैतागते, त्याने एवढं काबड कष्ट करते ते नाही ते पोटानं करून बी भरणा करते, पेरते, उगवते, पुन्हा त्याला फवारते ते धान आणायसाठी. आणि त्या टायमिंगला घास गिळाच्या टायमिंगला जर मानकुडात बुकी दिली तर घास अडकल ना. मग ते खालच्या खालून वरच्यावर होतंय, धड जीव जाऊन जातोय का मरतंय का राहतंय ह्याचंच काय कळत नाही. मग ते घास गिळाई देत नाही, धड टाकाय देत नाही. हे तसं झालं ह्या उडदाचं. आता हे उडीद माझा आता घास गिळायचा अवकात आला. आता 10 दिवस राहिलं ते बघ. 10 दिवसात उडीद माझ्या हाती लागते. आणि पाणी आले आता काहीच करू शकत. आता मी दुसरं काय असतं तर मी ह्याला झाकलं असतं, काढून ठेवलं असतं. पण त्या नदीला काय करायचं? हे शासनाच्या लक्षात आलं पाहिजे. मग तुम्ही अशा गोष्टी घ्यायच्या का नाही, त्या अशा दणादणा व्हायरल झाल्या पाहिजे. व्हायरल अशा व्हायला पाहिजे की डायरेक्ट मुख्यमंत्र्यापर्यंत गेलं पाहिजे. ज्या काय बाबा खरंच असं काय तातडीने निर्णय घेणारे माणसं आहे ती अशा लोकांपर्यंत गेलं. सगळ्या सोशल मीडिया पिढ्याला सगळीकडे अशी चर्चा व्हायला पाहिजे ह्या नदीच्या पाण्याची. बाबा हे रान आहे, रानातलं धान आहे, मग ह्याला खूप भूमिका घेतली पाहिजे. काय तर शासनाने ह्याला बाबा पाण्यात असे रानं जाते की म्हणलं तिथं काही ना काहीतरी अशी मदत द्यायला पाहिजे की जरी कोणा नंतर पाण्यात गेलं तर शेतकऱ्याची वरच शेतकऱ्यापर्यंत शासनापर्यंत आले नाही पाहिजे. असं काही तर तुम्ही निर्णय घ्या ना. बरोबर आहे. माझ्या काय गोष्टी ज्या आहेत ही तुम्ही भरपूर शेअर करायला पाहिजे. मग तुम्ही जी बघताय का नाही, तुम्ही तुमचं काम करा, सरकारचं काम करत. पण अवश्य अशा प्रकारचे व्हिडिओ जे काय खरंच शासनाच्या ह्याच्यापर्यंत जाण्याची गरज आहे ते तुम्ही अवश्य शेअर करा की जेणेकरून आपल्या बळीराजाला पुन्हा फुलाची पाकळी घालणं पण मिळेल आणि त्याला न्याय मिळेल. तो भरपूर कष्ट करत असतो. तुम्ही प्रत्येक तुमच्या जीवनात जे काय खाण्यापिण्यात गोष्टी येते त्या ती सगळे शेतकऱ्याच्या शेतातून येत असते. त्यासाठी शेतकऱ्याला तुम्ही भरपूर सपोर्ट करा, ही माझी विनंती आहे. तर करा मग व्हायरल, काय होऊन जाऊ द्या एकदा. जरा बघू द्या लोकांच्या रानात. आता इथं माझ्या बाबाची केळी आहे. आता त्या बाबाला काय वाटत असेल हो? तुम्हाला धावतो एक मिनिट. तुम्ही सुद्धा म्हणसाल की बाबा खरंच आहे तुमचं. आता बघा ही पलीकडच्या बघलं ना, जो नदीचा काठ आहे त्या पलीकडल्या नदीच्या काठाच्या कडेला आता मोबाईल माझा काय एवढा 4-5 लाखाचा नाही. मी आहे शेतकरी, माझा काय 10 लाखाचा मोबाईल एवढं घेऊन करून तुम्हाला धावायला. पण जे काय धावायचा प्रयत्न करतोय ते बऱ्यापैकी तुम्हाला धावायचा प्रयत्न करतोय. बघा कसं पाणी आलंय. हे काय पाणी थोडं नाही, लय पाणी आहे. तर मग अशा गोष्टी तुम्ही सगळ्यांपर्यंत पाठवायत अशी माझी इच्छा आहे. तर होऊन जाऊ द्या एकदम.